असनिये गावचे माजी सरपंच, असनिये हायस्कूलचे संस्थापक तथा प्रगतिशील बागायतदार महादेव दत्ताराम सावंत उर्फ MD सावंत सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुजाता यांच्या लग्नाचा 53वा वाढदिवस बुधवारी रात्री उत्साहात संपन्न झाला। जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सोहळ्याला शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांच्या हितचिंतकांनी गर्दी केली होती। श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, MD सावंत, त्यांच्या पत्नी सौ सुजाता सावंत, सुपुत्र ॲडव्होकेट सचिन सावंत, बंटी सावंत, सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी VM नाईक, माजी सभापती भगवान देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश गवस, बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी, भाजपा बांदा मंडळ उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार नाईक, सदस्य सुभाष बोंद्रे, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, शांताराम सावंत, राजाराम उर्फ बाळू सावंत, अण्णा गावडे, गोविंद मोरिये, शांताराम असनकर, आना गवस, प्रगतिशील बागायतदार जनार्दन सावंत, डॉक्टर तुषार भोसले, सत्यजित धारणकर, मेघेंद्र देसाई, श्रीराम कोटकर, घारपीचे विजय गावकर, ॲडव्होकेट चिंदरकर, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, वाफोलीचे विनेश गवस, आबा तळेकर, प्रशांत बांदेकर आदींसह शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मी कुटुंबाचा फार मोठा विचार केला नाही जरी सांगितलं, पण माझी मुलं आपण म्हणून योग्य त्या दिशेने जातील याची खबरदारी मी माझ्या जीवनामध्ये घेतली। कुटुंबाला योगदान वगैरे जे लोक म्हणतात मार्ग चुकतोय का इकडे लक्ष देण्याचा मी प्रयत्न केला, म्हणून आज माझी मुलं आहेत या पद्धतीने असायला हवीत। त्या आज आली नाही ती कदाचित उद्या तिच्या ही सगळ्यात मोठी राजानंदनी सारखी माणसं बँकेमध्ये चांगल्या हुद्द्यावर असणारी माणसं का निर्माण झाली। ही वास्तू उभी करताना ज्यावेळी मी या हायस्कूलला सुरुवात केली तो 14 जून 95 होता। 14 तारीख होती, जून महिना होता, 95 साल होतं आणि एका गुरांच्या गोठ्यामध्ये पहिला वर्ग बसवला। त्याचं वर्णन मी करत बसणार नाही, गोठ्यामध्ये बसवला। माणसं हृदयातली असली पाहिजे आणि हृदय हे माणसावरती असलं पाहिजे याचा विचार करणारे तो लोक समाजामध्ये काम करू शकतात आणि त्यातले आजचे अध्यक्ष आहेत असं माझं ठाम मत। मी मुळात मास्तर असल्यामुळे शब्दांची कसरत करावी लागते ती करतो। तेव्हा कामत साहेब या ठिकाणी आले, प्रमोदजी कामत साहेब, पूर्वी तर मी त्यांना प्रमोद म्हणून हाक मारायचो, मध्ये आली बरीचशी आहेत सांगता येते, बरीचशी माणसं माझ्या जीवनामध्ये आली, त्याने मला बरंच काही दिलं, पण एखाद्या कामासाठी मी जर हट्टी बनलो, ऑब्स्टिनेट, तर ते हट्टानं करूनही घेतो। पण ज्यावेळी आपल्या गावामध्ये अशा प्रकारची उत्तुंग माणसं ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांचे विचार जे ऐकण्याची तयारी करतात तेच गावाचा विकास करू शकतात, हे विसरून चालणार नाही। आणि हे ज्यावेळी तुम्ही पाळा, हे तंत्र किंवा हे तत्व ज्याच्या अंगी असेल तो तीच माणसं आपल्या गावाला काही देऊ शकतात। यावेळी सुरेश गवस, भगवान देसाई, नंदकुमार नाईक, गीता सावंत, यशवंत सावंत, उमेश सावंत, बबी सावंत, शांताराम असनकर आदींनी MD सावंत दाम्पत्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो यासाठी सदिच्छा दिल्या। सरांनी मागाशी सांगितलं की मी गावाकडे लक्ष देता येता माझ्या कुटुंबाकडे फारसं लक्ष दिलं नाही। मी भाऊजी एवढंच म्हणेन, तुम्ही गावाला दिशा आणि योग्य मार्ग दाखवत असताना तुमच्या कुटुंबाला मार्ग आणि आशीर्वाद आणि दिशा
देवाने दाखवली, त्याच्यामुळे तुमचं कुटुंब हे देवाच्या आशीर्वादाने आणि देवाने दाखवलेल्या मार्गाप्रमाणे चांगलं मार्गक्रमित गेलं. त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबाचे जे काही झाले, सुशिक्षित झाले, मार्गक्रमित झाले, ते उच्चपदस्थ झाले आणि तुमच्या आशीर्वादाने गाव पण सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत झाली. तुम्ही सरपंच असल्यापासून आणि आता सुद्धा पुढच्या तुमच्या एकूण कालावधीत आम्ही तुम्हाला अनुभवलं. लाईट, रस्ता, पाणी इतर आहेत, पण त्याबरोबर या गावाचा विकास व्हावा कसा श्वासात पूर्णपणे ध्यास घेतलेले तुम्ही आणि तुमचं प्रत्येक वक्तृत्व आम्ही बघितलं आणि कर्तृत्वही बघितलं. जे मला नाही पटलं ते कधीही पटलं नाही, ते दुसऱ्याला वाईट वाटलं तरी चालेल, पण माझं जे काय तत्व आहे त्याप्रमाणे, त्या तत्वाप्रमाणे तुम्ही वागला. त्याच्यामुळे थोडे मित्र कमी होतील, थोडे आपल्याबरोबर असलेलं घोळकं कमी होईल, पण तुम्ही तत्वाशी कधी तडजोड केला नाही, त्याचा तुमचा मेवणा म्हणून, मला भावजी म्हणून तुमचा अभिमान आहे असं मी या व्यासपीठावर सांगेन. तुमचे सासऱ्याने सुद्धा आमचा नेतेडा गाव 9 वर्ष सरपंच म्हणून चांगला सांभाळला आणि त्याच्या प्रार्थना सांगेन की असे वर्षानुवर्ष तुमचे वाढदिवस साजरा करण्याचा योग येऊ दे आणि तुम्हाला लोकांचा आशीर्वादही मिळू दे. यावेळी विविध क्षेत्रातून सावंत दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात असनीये हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत यांनी MD सावंत दाम्पत्याच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धेश परब तर आभार उमेश सावंत यांनी केलं. दीपक गावकर, ओटवणे.